सच्चिदानंद श्रीपाद सच्चिदानंद रामदास बाबांची श्री गुरुवरे सांबज नम पार्वती पतेश्वर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरु गोत्र अग्नि पूजी अवसरी भजे दिजी निमित्ताधिक यजी पितरदशी यज्ञ क्रिया उच्चिता यज्ञेशी हवन करिता भूतो शोन स्वभावता पुरे ते सुखी आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी की वैरागीती निवारी कल्मशाती यज्ञ वशिष्ठ भोगी म्हणून सांडीजे द्वारी जया परी महारोगी अमृत सिद्धी ती तत्वनिष्ठा जैसा नागवी भ्रंतिलेशा तो शेष भोग तैसा नाकळी दोषा म्हणून सौधर्म ज्याचे ते सौधर्माची विनियोगी जे मग उत्तरे ती भोगी जे संतोषीशी हे वाचून पार्था राहतो नये अन्यथा ऐशी अध्येही कथा श्री मुरारी सांगे जे देहाची आपण पै मानिती आपणी विषयाती भोग्य म्हणती या परती न सरती स्मरती अनेक काही कुंडली मुरारी ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हे वाचोनी पार्थहा म्हणून स्वधर्म जे आर्जे ते स्वधर्मची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषीशी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी माऊली ज्ञानोबराया म्हणतात, अरे बाबा स्वधर्माने संपादन केलेले दर्वे स्वधर्मानेच खर्च करावे आणि मग बाकी उर्वरित राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा। माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बाबा स्वधर्माने दर्वे वेचा जोडोनिया धन उत्तम एवारे उदास विचारे वेच करी। धन जोडा, धन असायला पाहिजे, अर्थ असायला पाहिजे, पण अर्थ कसा जोडा? जोडोनिया धन, धन उत्तम प्रकारे जोडा। दिशाभूल करून जोडू नका, कुणाच्या तरी नावाखाली होऊन जोडू नये, परमार्थाच्या नावाखाली म्हणून धन जोडू नये, विद्याच्या नावाखाली म्हणून धन जोडू नये, अधर्माने धन जोडू नका, धर्म दाखवून धन तयार करून त्याचा अधर्म करू नका। तर काय करा? जोडोनिया धन, त्याचा उत्तम व्यवहारे, उत्तम अशा व्यवहाराचं धन असावं। आपल्या स्वधर्मातून, कष्टातून आणि भगवंताच्या नामस्मरणातून झालेलं जे तयार असलेलं जे धन आहे ते उत्तम आहे, उत्तम व्यवहारे। बर, त्याच्यावर विचार करत असताना कसा विचार करता? उदास विचारे, विचारे उदास वेच करी, उदास विचारे वेच करी, वेच करी तर उदार, उदार विचार, विचार कसा असावा? तर उदार असावा। उदार असलेला विचार स्वधर्माला प्रतिष्ठित असावा, स्वधर्माशी निगडीत असावा, परमार्थ स्वरूपाशी ऐक्य असावा,
असा विचारे कोण? जो तात्विक पुरुष, जो धार्मिक पुरुष, जो सिद्ध पुरुष, जो तात्विक विचार करतो. विचारे काय? विचारे परम स्वरूपाला प्राप्त होणारा जो विचार, तो विचारे काय? विचारे उदास विचारे. उदास असलेला विचार असावा आणि त्याच्यावर लोभ नसावा आणि सर्व त्याशी समर्पित करावं असं धन जोडा आणि ते धन परमार्थ स्वरूपाशी निगडीत असावं. आचार असावा, विचार असावा, उदास असावा. कसल्या प्रकारचे त्याच्यावर संकल्प विकल्प नसू नये. मी असं झाल्यावर असं करीन, एवढा पैसा आल्यावर तेव्हा करीन, हेव करीन. तुझ्याने काय करणं होणार? करणारा एक आहे, करणारा त्याने आहे. देता देवविता, नेता नेमविता, तेथे यांची सत्ता काय आहे? देणारा परमात्मा आहे. बुद्धीचा दाता तो परमेश्वर आहे आणि बुद्धीचा स्मृतित करणारा तो श्री गुरु आहे. आणि त्या श्री गुरुचा विचार, देवाचा, परमात्म्याचा विचार करत असताना विचारे शब्द टाकला. उदास विचारे वेच करी. विचारे वेच करी. विचारे उदास. काय उदास? विचार उदास असावा. त्या विचारामध्ये कसल्याही प्रकारचं ममत्व नसू नये, कसल्या प्रकारची आशा नसू नये. गेली आशापास, आशापास निवारोनी विचारे वेच करी. उदास विचारे गेले आशापास निवारोनी. विषय येतो त्यांचा झाला नारायण. विषय येतो त्यांचा ऐसे विचारे वेच. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात बाबा की म्हणून स्वधर्माने संपादन केलेले द्रव्ये स्वधर्मानेच खर्च करावे. स्वधर्मासाठीच खर्च करावा. या दुकानात जा, त्या दुकानात जा, इथे खर्च, तिथे खर्च. तर बाबा म्हणून म्हणतात विचारे उदास वेच करी. मग काय होईल? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. कोण्याही जन्मामध्ये खाणीत गेला तर त्याला गती उत्तम भेटेल. उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाणी. जीव खाणी उत्तम भोगेल. का भोगेल? उदास विचारे वेच करी. विचारे उदास वेच करी. उत्तम ती गती उत्तम असा विचार आणि अनेक जन्मात गेला तर उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. अनेक या खाणीमध्ये जरी गेला तर त्याला उत्तम भोग भेटतील, खाणी उत्तम भेटेल, यवनी उत्तम भेटेल. कोण्याही यवनीत गेला, कोण्याही खाणीत गेला तरी प्रभूच स्मरण करेल, भक्ताचं स्मरण होईल, सेवा साधूची होईल. असा विचार वेच उदास असावा. उदास विचारे वेच करी जोडो नियाधन. उदास विचारे जोडो नियाधन. उत्तम व्यवहार उत्तम जोडो नियाधन. उत्तम व्यवहारे उत्तम जोडो नियाधन. उत्तम व्यवहाराने धन जोडा. म्हणून आणि जोडलेलं धन ते स्वधर्मालाच खर्च करा. ज्ञानोबा सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुना, अरे जोडलेलं धन कशाला वापरावं? एक तर विचाराचं धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचे रत्न. आमच्या घरी कशाचं धन आहे? शब्दाचं धन आहे. हे धन मोठं आहे.
आणि असं धन जोडा, असं धन जोडा, म्हणून हे धन तुम्हाला नाही कळल्यामुळं तुम्हाला आर्थिकाचा दृष्टांत दिला की बाबांनो, किती जरी केलेला पैसा, किती जरी कमवलेलं, अर्थ म्हणजे धन, पैसा, द्रव्ये, आणि तो सत्कर्माने कमवा आणि सत्कार्यातच घाला. ह्या धाब्यावर, त्या धाब्यावर, त्या बैठकीला, ह्या बैठकीला. आता इलेक्शन लागलंय, सभा करण्यामध्ये कोट्यावधी खर्च आहे, पण पुण्या मंदिराला देणगी देणार. हा काय विचार वेच आहे का? हा काय विचार शुद्ध आहे का? अरे पुण्यातरी मठाला दान द्या, कुठेतरी पंक्ती द्या, सप्ताह करा, कोणाला गरज आहे त्याला द्या, पण नको तिथे खर्च करणार. दारू काय, टेंट काय, बँड काय, आमचं काय, करोडो रुपयाची उलाढाल आता ह्याच्यात होते. पण असा कोणी आहे का की सत्कार्यात जो पैसा खर्च करतो? असा कोणी नाही. आयसे विचारे वेच ते दोडून यादन उत्तम वारे, उत्तम वारे, धन जोडा, मात्र त्याचा विचार वे उदास असावा. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे बाबा, काय म्हणले? मनोनी स्वधर्मे जे आजे, ते स्वधर्मची विनिविजे, मग उरे ते भोगिजे संतोषी. जे उरलेलं आहे ते संतोष भोगा. काय म्हणतात भगवान? अरे बाबा, स्वधर्माने संपादन केलेले द्रव्ये स्वधर्माचेच खर्चावे आणि मग बाकी उर्वरित राहील त्याचा मात्र संतोषाने उपभोग घ्यावा तुमच्या प्रपंचात, घरात. भगवान श्रीकृष्ण फार मोठा सुंदर विषय अर्जुनाला सांगतात आणि पुन्हा म्हणतात, अर्जुना, हे पा, हे वाचोनी पार्था, राहतो नये अन्यथा, ऐशी आद्ये हे कथा श्री मुरारी सांगे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जो व्यक्ती, जो साधू, जो जीव कोणी असेल, जो स्वधर्माने कमवलेलं, स्वकर्माने कमवलेलं, स्वधर्माने जमवलेलं अर्थ, द्रव्ये, पैसा जो काही असेल, तो स्वधर्मानेच वागतो, स्वधर्मालाच खर्च करतो. आणि हे जर नाही केला, हे वाचोनी पार्था, काय म्हणतात? हे वाचोनिया पार्था, राहतो नये सर्वता. अरे बाबा अर्जुना, याच्या शिवाय जो कोणीही काही करेल, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना म्हणतात, अर्जुना, अशी सृष्टीच्या आरंभीची एक कथा आहे. त्या रीतीने वागण्याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागूच नये. काय वागू नये? अन्य मार्गाने वागू नये. म्हणून माऊली ज्ञानोबा फार सुंदर भगवान श्रीकृष्णाचं कौतुक वर्णन करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना, अरे बाबा, मी सांगलो की तुकोबारायाने सुद्धा याच्यावर, तुकोबारायाची भाषा ज्ञानोबारायाची भाषा काही वेगळी नाही, फक्त भाषा जरी चेंज झाली असली तर समन्वय एकच आहे, अर्थ एकच आहे. फक्त लावण्याची, संगती लावण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. ज्ञानोबाराय तेच म्हणतात, तुकोबाराय काय म्हणतात? जोडून या धन उत्तम एवारे, धन जोडा पण उत्तम एवारे जोडा. मग ज्ञानोबाराय तेच म्हणतात. आणि हे जोडलेलं धन योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी जर खर्च झालं तर त्याचा फल प्राप्त होतो, त्याचं पुण्य प्राप्त होतो आणि ते कमवलं त्याचं चांगलं. आणि त्या व्यतिरिक्त त्या नेते लोकांनी जर केला तर तो वायफळ जाते. म्हणून महाराज म्हणतात, हे वाचून या पार्था. काय म्हणे? हे वाचून या पार्था,
राहतो नहे सर्वता, असं वागूच नाही, करूच नाही. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अरे बाबा, भगवान श्रीकृष्ण सांगताना पार्था अशी ही सृष्टीचा आरंभाची कथा आहे. त्या सृष्टीच्या आरंभाची जी कथा आहे तेच रीतीने वागण्याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये. म्हणून महाराज सांगू लागले, बाबा हा जो भाग आहे तर त्याच्यावर एक बार भार घाला, त्याच्याशी एकरूप व्हा, आणि असं केल्याच्या नंतर तुम्हाला याच्या वाचून जर तुम्ही कार्य केला तर तुम्हाला गती कोणती, तर आदोगती. आदोगती नाम दुःख आहे, दुःख नाम नरक आहे. अनेक जन्म नरकातच जावं लागते, दुःखच घ्यावं लागते, आणि मग पुन्हा फजिती होती. मग किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोबा. अशा प्रकारचे लोक मग पुन्हा पस्तावतात. त्याच्यासाठी हे वाचोनी पार्था, पार्था हे वाचून, याशिवाय, या विचाराशिवाय, या धर्माशिवाय, या आचरणाशिवाय जर तो अन्य विचार करशील, अन्य मार्ग करशील, अन्य मार्गाने जाशील, अन्य विचाराने राहतील, तर तुला उत्तम गती नसून अधोगती प्राप्त होईल. हे वाचो निपार्था. राहतो नये, जगू नये, वागू नये, राहतो नये, अन्यथा अनेकता याच्या वाचून दुसरा पंथ ना. अनेक पंथा वाया जाशील, वाया अनेक पंथा वाया जाशी, पंथा अनेक वाया जाशी, वाया पंथा जाशी. काय वाया अनेक, अनेक वाया पंथात जाशी. वाया कोण आहेत, अनेक पंथ वाया आहेत, पण एकच पंथ असा आहे, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविले पापा. कोणचा पंथ, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविले पापा. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविले पापा. पुण्य पापाची नागवण करतात, म्हणून वाया अनेक पंथा, पंथा अनेक वाया जाशी, वाया जाशी. कशामुळे, तर अनेक पंथाचा विचार केल्याने, अनेक धर्माचा विचार केल्याने, अनेक कर्माचा विचार केल्याने, अनेकामध्ये विचार केल्याने काय होईल, तर वाया जाशी. हे वाचून पार्था, राहतो नये सर्वथा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे बाबा असं करू नको. तर हा आलेला दर्वे धर्म ह्या पदरात उदास रीतीने व्यक्त करा, आणि परमार्थित्वामध्ये आयुष्य घाला, परमार्थ करा. पैसा खूप कमवा, खूप कमवा, पण जितका कमवलाय ना तितकं स्वधर्मासाठीच वापरा, धर्मासाठीच वापरा. आणि धर्मापासून उरलेला जो आहे तर तुम्ही तो खुशाल भोगा, खुशाल त्याचा खर्च करा. आणि असो ज्ञानोबा सांगतात, जो असं वागतो, जो या वाटेने चालतो, या धर्माचे प्रतिपालन करतो, या धर्माचा विचार करतो, स्वधर्माने राहतो, तोच त्या उत्तम गतीला पावतो. उत्तमची गती तोही पावील, उत्तम भोगील जीवखानी, उत्तम भोगील जीवखानी, जीवखानी अनेक योनी उत्तम भोगेल. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि भगवान ज्ञानोबाराया तेच सांगतात की हे वाचून पार्था, राहतो नये सर्वथा. हे वाचून पार्था, राहतो नये अन्यथा,
ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले की बाबा अरे आरंभीची कथा आहे, या सृष्टीचा नेम आहे. या सृष्टाची आरंभाची जी कथा आहे याच रीतीने वागल्याशिवाय मनुष्याने अन्य मार्गाने वागू नये, अन्य मार्गाचा विचार करू नये, विचार अन्य करू नये, अन्य विचार करू नये. अन्य विचारामध्ये काय आहे? अधोगती आहे, दुर्गती आहे. पण महाराज पुन्हा त्याला एक निगडीत असा तुकोबरायचं एक वचन आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हाच विचार क्षणोक्षणी हवा, क्षणोक्षणी हाच करावा विचार. काय विचार? तरावया पार बहुसिंधू, बहुसिंधू तरावया पार. हाच विचार क्षणोक्षणी करावा. जो क्षणोक्षणाला बहुरोगातून, या दुःखातून, या अडरानातून, या अडरा मार्गातून परम सुखाला जो येतो आणि जो या सुखाचा विचार करतो, परमात्मा स्वरूपाचा विचार करतो, श्रीगुरूच्या सानिध्यात राहतो, जो या सानिध्यातून बाहेर जातो, तर हे वाचोनी सर्वता पार्था, पार्था हे वाचून, या विचारा वाचून अन्य विचार जर करशील तर अधोगती प्राप्त होईल. अनेक विचाराने, अनेक बुद्धीचे तरंग, मग क्षणोक्षणा पालटते रंग, धरू जाता तो होय. म्हणजे ते बदलत राहतो. तसं बाबा याच्या वाचून, या विचारा वाचून आणि या धर्मा वाचून, आपला एक धर्म आहे त्या धर्माचा विचार करा. आपल्या परमात्मा स्वरूपाच्या आनंदात राहा आणि काम करा, कष्ट करा. बसून खाणं पाप आहे. परमात्मा जिथे आहे, जिथे लक्ष्मी आहे तिथे परमात्मा आहे. ज्याच्या सानिध्यामध्ये लक्ष्मी, जेथे लक्ष्मी सहित नारायण, जो रात्र आणि दिवस काम करतो, कर्म करतो आणि कर्म करत असताना तो म्हणतो कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. ज्याचं कर्म नारायण होतं, धर्म नारायण होतं आणि सर्वस्व त्याचं सर्व नारायण होतो, त्यांचे पावन तिन्ही लोक, त्याच्यानं तिन्ही लोकांचा पावन होतो. असा जो वागतो, धर्माशी निगडीत, विचाराशी निगडीत, वचनाशी निगडीत, श्रीगुरूच्या स्मृतीत राहतो आणि अशा धर्माचं जो आचरण करत करत जो कमावतो आणि कमवलेलं धन, कमवलेला विचार, कमवलेला पैसा, कमावलेली भक्ती, कमवलेलं हे सर्व आचार विचार सुविचार हे सर्व काही प्राप्त करून घेतो आणि सगळं जो सत्कर्मालाच दान करतो, सत्कर्माचा वापर करतो, जिथं ज्याला त्याची गरज आहे त्याला समर्पित करतो आणि उरलेलं शेष उरला तो शेव, जो उरलेला भाग आहे तो खुशाल आपल्या घरामध्ये खावं. म्हणून भावा, अधर्माने वागू नये, अधर्माचा साथ करू नये. धर्मासाठी जीव गेला तरी चालेल, धर्मासाठी कष्ट झाले तरी चालेल, धर्मासाठी दुःख जरी झालं तरी चालेल, कितीही जन्म घेतले तरी धर्मावर ग्लान येऊ नये, धर्माचंच आचरण करावं. म्हणून धर्माचे पालन करणे पाकांड खंडन, पाकांड खंडन करणे धर्माचं पालन, पालन धर्माचं करणे आणि पाकांड खंडन करणे. धर्माचं ज्याच्याकडे पालन होतो त्या ठिकाणी खंडन सहज पाखंडाचं होतो. हेची आम्हा करणे काम, काम आम्हा हेची आहे. काय काम आहे? बीज वाढवावे नाम, नाम बीज वाढवावे आम्हा करणे हेची काम. हेची आम्हा करणे काम, आम्हा हेची करणे काम. बीज वाढवावे नाम, बीज नाम वाढवावे हे आम्हा करणे.
हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. काम आम्हाला हेच करायचं आहे. काय करायचं आहे? बीज वाढवावे, नाम वाढवावे, बीज वाढवावे, विचार वाढवावे, स्वधर्म वाढवावा, वाढवाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. वाढवावे सुख. काय वाढवा? हाच विचारे वेच करी. क्षणोक्षणी हाच विचार करा. काय करा? वाढवाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. कुळाचार नाम विठोबाचे नाम. कुळाचार वाढवावे, सुख वाढवावे, धर्म वाढवावे. हे वाचून पार्था याच्या व्यतिरिक्त जो आचरण करतो तो मात्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फार गोड गोड विषय आहेत महाराज. इथे वर्णन केलं तेवढं कमी आहे. माऊली ज्ञानोबा यांनी कौतुक करून मोठ्या आनंदभरीमध्ये येऊन त्या भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादावर वर्णन करत असताना जे देहेची आपण पै मानिती आणि विषयात ते भोग्य म्हणती, या परती न स्मरती अनेक काही. आता पुन्हा भगवान श्रीकृष्ण सांगू लागले, अर्जुना अरे बाबा हे पहा, याच्या उलट तुला मी माग काय सांगलो, उदास विचारे वेच करी आणि त्याच्याशी एकरूप राहून न राहणारा, याच उलट पक्षी जे पुरुष आपल्या शरीरासच आत्मा असे मानतात, विषय हे सेवनार्थ भोग्य वस्तू आहेत असे म्हणतात, त्याशिवाय त्याची बुद्धी दुसरे काही स्मरण करत नाही. आता अशाचावे सुद्धा मग असे जर विचार तुमच्या आमच्यात झाले तर आता तुम्हाला या विषयावर आपण पुढच्या ह्याच्यात बोलू. झालेली सेवा श्रीगुरूच्या चरणी. आज काय आहे? दसरा आहे. आज दसरा आहे आणि दसरा हा 10 इंद्रियाचा आहे. आजी उत्तम दिवस दसरा. आज काय दिवस आहे? उत्तम दिवस आहे आणि दसरा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक हा एक मुहूर्त आहे. आपला देह किती हाताचा आहे? 3.5 हाताचा आहे. औट हाताचा आहे. औट म्हणजे 3.5. 3.5 हाताचा देह आहे आणि मुहूर्त 3.5 पैकी तो एक मुहूर्त आहे. असा जो मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर भगवान ज्ञानोबरायचा कोणतं सोनं आहे? विचाराचं सोनं वाटायचं. कशाचं? ज्ञानाचं सोनं, विचाराचं सोनं आजच्या दिवशी वाटल्या जातं. का सोनं वाटल्या जातं? सोनं कशाचं वाटल्या जातं? विचाराचं. कोण्या विचाराचं? उदास विचाराचं. उदास विचारे, विचारे उदास वेच करे, विचारे उदास वेच करे. असं जे मिळालेलं सोनं, कष्ट कमवलेलं सोनं, श्री गुरुच्या सेवेतून भेटलेलं सोनं, भगवंताच्या कृपेतून भेटलेलं सोनं, भगवंताच्या भक्तीतून लाभ झालेली प्राप्ती आणि ते ज्ञानाची वार्ता, तेच ज्ञानाचे विचार, मिळालेला प्रसाद आणि त्याच प्रसाद वाटण्याचा अर्थ, हे जे सोनं आहे तर विचाराचं सोनं आहे, बोधाचं सोनं आहे, श्री गुरुच्या कृपेचं सोनं आहे आणि ते सोनं या जगतामध्ये या समाजात आपल्याला आज वाटायचं आहे. म्हणून उत्तम दिवस दसरा असा हा जो असलेला दसरा आहे. आणि बाबा दसरा हा कसा आहे? 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. 5 आणि 5 10. हा 10 आहे. 10वा दसरा आहे. मी तुम्हाला मागं
बरीच वेळा दसऱ्याबद्दल बोललोय. आता असू द्या. जाता जाता उल्लेख केला कशाचं सोनं वाटावं, कसं वाटावं, का वाटावं. हा विचाराचं सोनं आहे. श्री गुरूंनी दिलेली देण आहे. पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे आणि त्या कृपेला पात्र झाल्यावर तेच सोनं आपल्याला या विचाराचं सोनं या जगतामध्ये या समाजामध्ये वाटायचं आहे. वाटितो आणि का वाटितो मात्र घ्या रे होऊ नका रान बरी वाटितो मी अनिका. घ्या काय घ्या सेवितो हा रस वाटितो अनिका. घ्या रे होऊ नका रानबरी होऊ नका. मी माझ्या भगवंताने दिलेला प्रसाद, मी जो सेवन केलेला बोध तोच तुम्हाला वाटतो. पण तुम्ही वाया अनेक पंथा वाया जाशी अनेक विचार केल्याने हे वाचुनी पार्था. असं ओळीचं संदर्भ असावं. माझ्या श्रीगुरूंनी जशी बुद्धी दिली तशी मी बोलण्याचा प्रयत्न केलो. जास्त बोलू नाही. जसं सेवा करता येईल तसं करत राहू.